हॅलो फ्रेंड्स, कशी आहे कैरी? नुकताच पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे आज आपण कैरीचं लोणचं बनवूया. त्यासाठी आपण कैरी बारीक कट करून घेऊया. झटपट रोजच्या दैनंदिन कामात आपण फक्त 10 मिनिटात एकदम झटपट लोणचं बनवत आहोत. एकदम घरगुती साहित्यामध्ये लोणचं खूप चविष्ट लागतं. जेवणाला लोणच्याशिवाय काही चवच राहत नाही. तर आपण हे जे पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे काही, तर गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपण कैरी बारीक कापून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. यात आपण आता मीठ घालूया आणि हळद घालूया आणि ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित. एकदम कमी वेळात क्विक रेसिपी आहे ही आणि एकदम सिंपल आहे. कोणीही लोणचं बनवू शकतं. ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तेल ही गरम होत आहे. हे तेल एकदम जास्त कडक गरम व्हायला पाहिजे. यामध्ये आपण आता मोहरीची डाळ घेणार आहोत. मोहरीची डाळपासूनच लोणचंचा जो मसाला आहे तो बनतो. यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. यामध्ये आता आपण जे तेल आहे ते गरम झालेलं थोडं किंचित थंड करून मग ते यामध्ये आपण टाकूया. हळूहळू टाकून घेऊया, जेणेकरून ते जास्त गरम तर नाही झालं आहे. त्यामुळे मोहरीची डाळ जी आहे ती जळू पण शकते. त्यामुळे पहिले थोडंसं टाकून बघून घ्यायचं की जास्त तापलेलं तर नाही असं. यामध्ये आता आपण लाल मिर्च पावडर, पहिले आपण याच्यामध्ये लवंग आणि मिरी घालूया. थोडीशी बारीक कुटून घेतलेली आहे जाडीमध्ये. आणि त्यानंतर आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि लाल मिर्च पावडर टाकूया. हळद टाकूया आधी. मिक्स करून घेऊया. व लाल मिर्च पावडर आहे थोडंसं घरीच मिक्सीमध्ये आपण दळलेलं आहे. ते जाडमोठ थोडंसं, जास्त बारीक दळलेलं नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर किती सुंदर आलेला आहे. एकदम कमी साहित्यामध्ये आपण एकदम चविष्ट लोणचं बनवत आहोत. यामध्ये आता थोडंसं तेल थंड झालं तर आपण यामध्ये आपण जे कैरी बारीक चिरून मॅरिनेट केली होती ती यामध्ये टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया आणि स्टोअर करून घेऊया एका भांड्यामध्ये एअरपॅक. सध्या थंड होईपर्यंत असंच राहू देऊया. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. खूप क्विक रेसिपी आहे, सगळ्यांना खूप सोपी पद्धत आहे ही. तर तुम्ही लोणचं नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करा की कसं झालं लोणचं. तुम्ही बघू शकता खूप छान सुगंध येत आहे. लोणच्याचं सीझन पण आलेलं आहे. तुम्ही नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.